मध्ये साजरा झाला। खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा याबद्दलचं एकंदरीत माहिती किंवा तशा प्रकारची शिकवण हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिली। त्यांच्या विचाराने आपण पुढे चाललेलो आहे। मित्रांनो, आम्ही सगळेजण महायुतीमध्ये सहभागी असलो तरी शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही आम्ही कुठं सोडलेली नाहीये। सर्व धर्माला बरोबर घेऊन जाण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। आज आपण लोकसभेच्या निवडणुकीकडे बघत असताना मला भोरकरांना सांगायचं की बाबांनो, तुम्ही अनेक वर्ष अनेकांना खासदार आमदार म्हणून निवडून दिलं। तुम्ही नजर टाका की आपण खासदार आमदार ज्यांना केलं त्यांनी आपल्या भोरकरता काय केलं, आपल्या वेल्याकरता काय केलं। आता मुळशीचा एरिया आपल्यामध्ये आलेला आहे। ज्यावेळेस मी भोरची माहिती घेतो, भोर शहरामध्ये एकेकाळी संख्या मतदारांची होती 21,000, ती झाली नंतर 19,000, ती नंतर झाली 17,000 आणि आता किती, आता 15,000। विचार करा, देशाची लोकसंख्या वाढतीये, भोरमध्ये मात्र बाकीच्या मुळशीमध्ये वाढतीये। बारामती असेल, इंदापूर असेल, दौंड असेल, पुरंदर असेल, तिकडं जुन्नरखेड, आंबेगाव, मावळ असेल, हवेली असेल, सगळीकडे वाढतीये। भोरकरांनी कधीतरी आत्मपरीक्षण केलं की आपली लोकसंख्या का कमी होतीये? कोण याला जबाबदार आहे? लोकसंख्या कमी होण्याचं कारण इथं नसबंदी झाली असं नाहीये, इथं त्या ठिकाणी प्लॅनिंग झालंय अशातला भाग नाहीये। झालंय काय, भोरमध्ये रोजगारच नाहीये। त्याच्या संदर्भामध्ये रोजगार असल्याशिवाय, डेव्हलप विकास झाल्याशिवाय लोक तिथं राहायला बघत नाही आणि तेच नेमकं भोरच्या परिसरामध्ये झालंय। खरं तर एवढा सुंदर निसर्ग सौंदर्य, माझ्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या जिथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा परिसर, परंतु आज इतक्या चांगल्या प्रकारची धरणं, सुंदर अशा प्रकारचं इथलं वातावरण, पण इथं संस्था कुठल्या नीट चाललेल्या नाहीयेत। आपल्या राजगड सहकारी साखर कारखान्याची काय अवस्था आहे? बाबांनो, मी ह्याच भोरमध्ये येऊन आव्हान केलेलं होतं, एकदा माझ्या ताब्यामध्ये कारखाना द्या, मी काय करतो ते बघा। आमच्या इथं सोमेश्वर कारखाना, अडचणीतला कारखाना, आज 3,350 रुपये टनाला मी भाव देतोय। माझा माळेगाव कारखाना 3,411 रुपये टनाला भाव देतोय आणि तुम्हाला भाव काय मिळतो? मला वाटतं 34 किती मिळाला, 2,000 वगैरे वगैरे। माझा शेतकरी 1 एकर ऊस पिकवत असताना 3,400 आणि 3,350 रुपये घेणार टनाला, आणि तुम्ही घेणार 2,300, हे 2,000 सांगतात, मी 2,300, 1,000 रुपये टनाला कमी। कधी तुमचं कल्याण होणार आहे? 1,000 रुपये टनाला 50 टन ऊस गेला तर 50,000 रुपये कमी, तरी तुम्ही डोक्यात घेत नाही। आज आता त्या कारखान्याला मदत करण्याच्या करता केंद्रातलं जे सरकार आहे, मोदी साहेबांचं आणि अमित भाईंचं, त्यांच्याकडनं आम्ही NCDC ला प्रस्ताव पाठवलेला आहे। देवेंद्रजी, एकनाथराव, आम्ही सगळ्यांनी ठरवलं, ठीक आहे, कारखाना कुणाच्याही ताब्यात असू द्या, माझ्या डोंगरी भागातल्या लोकांचा आहे, माझ्या मावळ्यांचा आहे, माझ्या शेतकरी सभासदांचा आहे, मदत झाली पाहिजे। इथं भालचंद्र देश त्या ठिकाणी बसलेत, त्यांना विचारा जगतापांना की दारवटकर बसलेत, पाठीमागच्या काळामध्ये देखील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे हे 2 डायरेक्टर आहेत, त्यांना विचारा मदत केली होती का नव्हती, व्याजात सवलत दिली होती का नव्हती, काही करोड रुपयाची दिलेली होती, परंतु त्याचा 4 कोटी रुपये, काहीच त्याचा उपयोग झाला नाही। पुन्हा मदत केली, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्याचाही उपयोग झाला नाही। आता NCDC मार्फत मदत करण्याची आमची भूमिका आहे, राजकारण नाही आणलं। आमच्या इथं पण भीमा पाटेस कारखाना अडचणीत होता, राहुलनी पुढाकार घेतला, आता तो कारखाना बँकेनेच 1 टाइम सेटलमेंट केलं गेल्या महिन्यामध्ये, आणि तो कारखाना चांगला चालू झालेला आहे। अरे बाबांनो, राजकारण करायचं तिथं आपण राजकारण करू ना, पण आपल्या इथं जर आर्थिक सुबत्ता नांदायची असेल,
वेल्याचा परिसर बदलायचा असेल, माझ्या भोरचा परिसर बदलायचा असेल, तर तुम्ही पण आम्ही यावेळेस महायुतीचे उमेदवार भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आठवले, आरपीआय खरात, तिथं रासप, त्याच्यामध्ये मनसेने पण बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. अनेक राजकीय पक्ष, कवाडे साहेब, अनेक राजकीय पक्ष, विनय कोरे, त्याच्यामध्ये एकत्र सदाभाऊ खोत एकत्र आले आणि त्यांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवारांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. तुम्ही माग ज्या खासदारांना निवडून द्यायचा त्यांनी काय काम आपल्या भागात केलं, कुणी उठून सांगावं की अजित पवार हे काम केलंय. भाषण देऊन प्रश्न सुटत नसतात. मला पण भाषण फार चांगली करता येतात, पण मी भाषणाबरोबरच काम देखील सकाळी 5 ला उठतो, 6 वाजल्यापासून काम करतो. मी माझ्या इथं पुण्यात असो, बारामतीत असो, कुठेही असो, 6 ला कामाला सुरुवात करतो. सगळ्या गोष्टी बघतो. आज माझ्या बारामतीचं बस स्थानक कसं आहे आणि इथलं कसं 3 पट बसलंय. बोरचं बस स्थानक काय होते, काय करतात लोकप्रतिनिधी. माग 99 ते 2014 पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता नव्हती, त्यावेळेस विकास करायला नको होता. आज आपलं पाणी पार तिकडे माळशिरस पर्यंत जात आहे, तिकडे इंदापूर पर्यंत जात आहे. सगळ्या भागामध्ये माझ्या पुणे जिल्ह्यात जातं, माझ्या सोलापूर जिल्ह्यात जातं, माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये जातं. परंतु इथल्या लोकांना काय, गुंजवणीच्या बद्दल मी परवा सासवडच्या सभेमध्ये विजयराव शिवतारेंनी घेतलेली होती, त्यामध्ये मी माझी भूमिका मांडली मुख्यमंत्र्यांच्या देखत. आम्ही बंद पाईपलाईनचं काम करायला तयार आहे. भोरकरांनो, वेल्हाकरांनो, मी तुम्हाला या सभेच्या निमित्तानं सांगतो, मी पुन्हा 5 तारखेला सकाळी एक भोर शहरामध्ये सभा घेणार आहे आणि त्याच्यानंतर वेल्ह्याला सभा घेणार आहे. साधारण 10-11 वाजता मी येणार आहे. या सभेला मी सांगतो तुम्हाला, आणि आज अजित पवार शब्दाचा पक्का आहे. मी असा तसा राजकारण करणारा माणूस नाही. एक तर शब्द देताना 10 विचार करेन आणि एकदा शब्द दिल्यानंतर कुणाच्या बापाचं ऐकणार नाही. ही माझी कामाची पद्धत आहे. त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे, ही एक चांगली संधी आलेली आहे. देश नरेंद्र मोदींच्या 3ऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवण्याचं देशातल्या बहुसंख्य जनतेने ठरवलेलं आहे. त्यांच्या विचाराचा खासदार गेला तर केंद्राचा पैसा आपल्याला येईल, तर आपल्याला इरिगेशनला कमी पडणारा पैसा आम्ही एकनाथराव देवेंद्रजी आणू. त्याच्या संदर्भामध्ये आपले अनेक प्रश्न आहेत. माझ्या भोर तालुक्यातली उतरवली वडगाव गावातील जमिनीवर 92 साली एमआयडीसीचे जमिनी 582 एकरावर शिक्के पडले. त्याच्यामध्ये अनेकदा अधिकारी आले. बहुतांशी शेतकरी चांगली किंमत दिली तर चांगला मोबदला दिला तर जमीन द्यायला तयार आहे. 92 साली, आता आपण 24 मध्ये, 24 आणि 8 32. अरे 32 वर्ष तुम्हाला एमआयडीसी करता येत नाही. काय तुमचं कर्तृत्व काय. मागच्या वेळेस तर खासदारांनी सांगितलं पुढच्या वेळेस मी नाही एमआयडीसी केली तर मतं मागायला येणार नाही, तरी मतं मागायला येतात. एमआयडीसी आल्याशिवाय त्या उद्योग येणार नाही, उद्योग आल्याशिवाय रोजगार होणार नाही, रोजगार मिळाल्याशिवाय भोरच्या बाजारपेठेला ऊर्जितावस्था येणार नाही. ही परिस्थिती आहे बाबांनो. आम्ही कामं केलीत. पिंपरी चिंचवड 25 वर्षामध्ये चेहरा मोहरा बदलून टाकला. बारामतीचा चेहरा मोहरा बदलून टाकला. तुम्ही महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या, नाही पुढच्या 5 वर्षामध्ये आत्ताचा बोरवेला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं तुमच्या बोरवेलाचा चेहरा बदलणार नाही तर नावाचा अजित पवार सांगणार नाही. तुम्ही म्हणाले कस काय, त्याच्यामध्ये माझ्या हातात एकनाथरावांनी अर्थ खातं दिलंय, नियोजन खातं दिलंय, देवेंद्रजींनी दिलंय. त्याच्यामुळं कुणाला किती निधी द्यायचा हे माझ्या हातात आहे. लग्नाचं आज मोठी तीथ आहे, त्यामुळे जरा अडचण आहे तुमची मला माहिती आहे. पण लग्नाची पंगत बसल्यानंतर वाढप्या ओळखीचा असला पाहिजे तर जेवण जास्त मिळतं. आता वाढप्या तुमच्या समोरच बोलतोय. बोरवेल्याचं
त्या ठिकाणी ताट येऊ द्या, नाही त्याच्यात जास्त टाकलं तर मग मला बोला. त्या संदर्भात तुम्ही साथ दिली पाहिजे. तुम्ही त्यांना 3दा खासदार घेऊन बघितलं, तुमचा विकास झाला नाही. आमदारांच्या बद्दल आता ती निवडणूक नाही म्हणून मी जास्त बोलत नाही, परंतु तुमच्यातल्या संस्था कशा चालल्यात तुम्हीच आत्मपरीक्षण करा. कारखान्याची काय दुरावस्था आहे. अहो, एक कारखाना आल्यानंतर आर्थिक सुबत्ता येते. सुबत्ता, लोकांची घरदारं बदलतात, मुलं शिकतात, तिथं सगळं चित्र बदलून जातं. जे इतर भागामध्ये झालेलं आहे तशा प्रकारे बोरविल्लाकरांनो आपल्याला करायचंय. ह्याच उतरवलीचे पण MIDC आचारसंहिता संपू द्या. आचारसंहिता संपल्यानंतर उदय सामंतांना सांगून ह्याच्यामध्ये जो तुम्हाला समाधान देईल अशा प्रकारचा मार्ग महायुतीचं सरकार काढून देईल आणि त्यामधनं तिथं इंडस्ट्री आणेल. पर्यटनाला आपल्याला अधिक चालना देण्याची गरज आहे. इथं पर्यटनाचा विकास झाला तर भोर तालुक्यातला रोडेश्वर किल्ला, रायरेश्वर, नागेश्वराचं मंदिर, अंबवड्याचं श्री बनेश्वर मंदिर, नसरापूरचं भाटघरचं धरण, नीरा देवघर धरण, तसेच इतर तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा तयार करून पर्यटनाच्या माध्यमातून विकास करता येतो. लोक पर्यटनाला जातात. अहो, पुण्यामध्ये त्या सिंहगड किल्ला आहे, जाऊन बघा किती पर्यटक येतात. यानं त्या निमित्तानं रोजगार मिळतो. तशा पद्धतीनं रोडेश्वर, रायरेश्वर आणि हे नागेश्वर मंदिर, बनेश्वर मंदिर इथं खूप काही चांगलं करता येईल. PMRDचा पैसा आपण तिथं आणू शकतो. राज्य सरकारचा निधी, DPDC माझ्या ताब्यात आहे, DPDCचा निधी आणतोय. तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा. आम्ही काय चमत्कार करतो ते बघा. हे काहीतरी येतात मोदी साहेबांवर टीका करतात. अरे 10 वर्ष एवढा चांगला कारभार केला, 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही झाला, काय टीका करता. त्याच्यामध्ये वेल्हा तालुक्यामध्ये आमचा राजगड आहे. मध्ये मला वेल्हा तालुक्यातल्या सहकाऱ्यांनी सांगितलं, दादा आमचं वेल्हा तालुक्याचं नाव बदला, राजगड करा. केलं की नाही? मनात आणलं तर आम्ही करू शकतो. या गोष्टीचा विचार करा. त्याच्यामध्ये राजगड किल्ला आहे, तोरणा किल्ला आहे, श्री क्षेत्र मेंगाई देवी मंदिर आहे, श्री क्षेत्र माळाई देवी मंदिर आहे, वांगणी, तसंच गुंजवणीमध्ये गुंजवणी, पानशेत, वरसगाव धरणामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून वॉटर स्पोर्ट्स निर्माण करता येतात. चांगल्या प्रकारे पर्यटनाला चालना देता येते. त्याच्यातनं रोजगार होईल. आपली लोकसंख्या कमी होती ती वाढेल, आपल्याला रोजगार मिळेल. तुम्हाला कामधंद्याच्या निमित्तानं बाहेर कुठं जावं लागणार नाही. ते काम महायुतीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देऊ शकतो. मित्रांनो, गुंजवणी प्रकल्पांतर्गत बंदिस्त पाईपलाईन कालव्याचं काम जलद गतीनं आपल्याला करायचंय. उजवा आणि डावा कालव्याची कामं करायची. त्याच्यामध्ये वाजेघर, वांगणी आणि शिवगंगा या खोऱ्यामध्ये उपसा सिंचन योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन कामं सुरू करायची. काही प्रचार काय करतात, वरनं कॅनॉल जाणार होता तो रद्द केला, बंद पाईपलाईन मधनं आता कॅनॉल गेल्यावर आपलं कसं व्हायचं. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे 5 वर्ष एक खातं होतं, आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे आहे. त्याच्यात आम्ही त्या बंद पाईपलाईनला मोटारी बसू आणि वरनं कॅनॉल असताना जेवढं क्षेत्र ओलिताखाली येणार होतं तेवढंच माझ्या वेल्हा तालुक्यातलं क्षेत्र ओलिताखाली आणून दाखवेल. अहो, तेलंगणाला जावा, 1-1 लाख हॉर्सपावरच्या मोटारी बसवल्यात, 2-2 लाख हॉर्सपावरच्या मोटारी बसवल्यात. तुम्हाला तर फार कमी हॉर्सपावरच्या मोटारी लागणार आहेत. या गोष्टीचा विचार माझ्या बोरवेल्लेकरांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. त्याच्यामध्ये धोंबलकोडी प्रकल्पातील कालव्याची पोटसाऱ्यांची कामं ती पूर्ण करण्याच्या करता मागणी आहे. विसगाव खोऱ्यातील 7 गावांचा उपसा सिंचन योजना त्याला मंजुरी द्यायची आहे. आम्ही सांगतोय त्या पद्धतीनं आम्हाला ताकद द्या, आम्हाला आशीर्वाद द्या, आपला बहुमोलाचं पवित्र असं मत द्या. त्याच्या संदर्भामध्ये देशाचा सर्वांगीण विकास करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेब करतील. राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी करेन. आणि त्याच्याच बरोबर पुणे जिल्ह्याचा, बोरवेल्ल्याचा विकास करायला
तुमचा पालकमंत्री या नात्याने मी देखील मागे वळून बघणार नाही, अशा प्रकारची खात्री मी या सभेच्या निमित्तानं देतो। नीरा गुंजवणी नदीवर सर्व बंधाऱ्याची दुरुस्तीची कामं याची मागणी आहे। नसरापूरमध्ये आहे, मी घेतो एक एक घेतो, थांब जरा। नसरापूर येथील शिवेरी रस्ता पीडब्ल्यूडी अथवा पीएमआरडी मधनं आता आचारसंहिता आहे, आचारसंहिता संपू द्या, तिथं अधिकाऱ्यांना पाठवलं जाईल, सर्वे करून जे काही त्याच्यामध्ये मदत करण्याची गरज असेल ती मदत निश्चितपणे महायुतीचं सरकार तुम्हाला करेल। त्याचबरोबर नसरापूर चेलाडी ते वेल्हा मडेघाट हा रस्ता सीआरएफ म्हणजे सेंट्रल रोड फंड अथवा एशियन बँक किंवा वेगवेगळ्या फायनान्सच्या निमित्तानं हे चौपदरी करणं, ह्याच्याही बद्दल खूप काही अनेकांनी आश्वासन दिली। मी एवढंच सांगतो, कोर्टाचा विरोध नसेल आणि फॉरेस्टची अडचण नसेल तर या कामामध्ये देखील मी तुम्हाला मदत करतो। त्याचं कारण असं आहे, 10 जूनच्या नंतर माझं अंतरिम बजेट केलंय, केंद्राचं बजेट झाल्यावर आपलं राज्याचं बजेट आहे ते मी पेश करणार आहे। त्याच्यामध्ये कुठली कुठली कामं घालायची आहेत ते माझ्या हातामध्ये, आणि मी फक्त आजच्या सभेच्या निमित्तानं बोरवेल्ल्यामध्ये नाही आलोय, मला पुढं पण आमदारकीची निवडणूक, जिल्हा परिषद, तालुका पंचायत या निवडणुकीच्या करता नगरपालिका यायचंच आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला खोटं आश्वासन त्या ठिकाणी देणार नाही। पुरंदर येथील त्यामध्ये काही विमानतळ तिथल्या लोकांचा पाठिंबा असेल तर त्यांना विरोध करून नाही, त्यांना विश्वासामध्ये घेऊन त्यांनी मान्यता दिली तर त्याच्यातून जो माल येणार आहे तो त्या ठिकाणी समुद्र मार्गातून येणारा सर्वात कमी अंतराचा लोहमार्ग जेजुरी लोणंद रेल्वे मार्गापासून कोकण रेल्वे लोहमार्गाला महाड जवळ जोडणारा नवीन भोर तालुक्यातील जाणारा लोहमार्गाला मंजुरी मिळावी, ह्याच्यामध्ये केंद्राची मदत लागते। त्याकरता नरेंद्र मोदींच्या विचाराचा खासदार गेला पाहिजे, माग त्यांच्या विचाराचा खासदार गेला नाही, खासदार काही करू शकला नाही। आपला खासदार तुम्ही महायुतीचा निवडून द्या, त्याच्यात मी देवेंद्रजी एकनाथराव जाऊ, खासदारांना घेऊन जाऊ आणि तिथून ते काम मंजूर करून आणू, तेवढी आमच्यात धमक आहे। बुलेट ट्रेन सुरू झाल्यात, वंदे भारत सुरू झाल्यात, मध्ये माझ्या बारामतीचं 20-25 वर्ष बारामती ते फलटण रेल्वे पडली होती। मी मोदी साहेबांना सांगितलं, मोदी साहेबांनी ऑनलाईन भूमिपूजन केलं, मोदी साहेबांची माझी ओळख आहे। परवा पुण्याच्या सभेत बघितलं मोदी साहेबांशी कसा गप्पा मारत होतो, आहे ना ओळख, पंतप्रधानाची ओळख आहे। त्याच्यामुळे नुसत्या गप्पा मारत नाही, काम करून दाखवेल, खणखणीत नाणं वाजून दाखवेल। फक्त तुम्ही आशीर्वाद द्या, तुम्ही साथ द्या। मित्रांनो, आज मी तुम्हाला विनंती करतो, आता भावनिक बनू नका, भावकीची किंवा गावकीची निवडणूक नाहीये। ग्रामपंचायतीमध्ये कदाचित शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढल्या असतील, ती निवडणूक गाव पातळीची होती, तालुका पातळीच्या निवडणुका झाल्या असतील। ही देशाची निवडणूक आहे आणि देशाचा निधी आपल्याला आणायचा आहे। राज्याचा निधी मी आणि एकनाथराव देवेंद्र देऊ, परंतु त्याला मर्यादा आहे। केंद्राचा निधी फार मोठा निधी असतो, करोडो रुपयाचा निधी असतो, त्याशिवाय तुमच्या माझ्या बोरवेल्याचा कायापालट होणार नाही। मुद्दाम मी आज ही गोष्ट सांगायला तुम्हाला आलोय। बोरवेल्ला तालुक्यात क्रीडा संकुलाला मान्यता पाहिजे, क्रीडा खाता माझ्या राष्ट्रवादीकडे आहे, संजय बनसोडे युवा कल्याण, क्रीडा आणि बंदरे ही 3 खाती त्याच्याकडे। जागा व्यवस्थितपणे मी पाहतो, कलेक्टर वगैरेंशी पण बोलतो आणि तुमच्या इथं तर वेल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तालीम करणारे माझे तिथं कुस्तीगीर आहेत, त्यांच्याकरता पण एक चांगलं कुस्ती संकुल मी त्या ठिकाणी वेल्ल्यामध्ये उभं करून देणार आहे। जसं तिथं आमच्या पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये अमोल बुचडेंनी खूप चांगलं संकुल केलंय, मी बघितलंय। तुम्ही काळजी करू नका, जी तुम्हाला गरज आहे ती गरज मी त्या ठिकाणी भागवीन, पण
घड्याळाच्या शेजारचं बटन दाबलं तर तुम्ही माझं ऐका, मी मग तुमचं ऐकीन. त्याच्यामध्ये फार चांगला जाहीरनामा हा मोदी साहेबांनी दिलेला आहे. 80 कोटी लोकांना मोफत धान्य, 3 कोटी लोकांना घर बांधून देणार, 300 पेक्षा जास्त 300 पर्यंत युनिटवाल्यांना मोफत वीज देणार. खूप योजना आहेत. सांगितलं तर वेळ कमी पडेल, त्याचा फायदा उचलला पाहिजे. त्यामध्ये भाटघर धरणातील कांबरे आणि वेळवंडे ते पुलाचं सर्वेक्षण झालंय. त्यास किती कोटी रुपये खर्च येतो, त्याचा सर्वे होऊन त्याचा पण प्लॅन एस्टिमेट करतो. त्यामध्ये देखील मध्ये मी इंदापूरला गेलो. इंदापूरला करमाळा इंदापूर मला व्यापारी भेटले. म्हणले दादा, करमाळ्यावरून इंदापूरला यायला हा पूल आहे ना उजनीचा, तो केला तर आमचं सगळ्यांचं कल्याण होणार आहे, बाजारपेठेची भरभराट होणार आहे. मी प्लॅन एस्टिमेट करायला सांगितलं. 382 कोटी रुपये झालं. जाऊन बघा, टेंडर निघालंय, आता काम सुरू होणार आहे. 382. अरे तुमचं तर 100 कोटीच आहे, पण नाही कुणाला करता आलं. मी करून दाखवेल, महायुतीच्या वतीनं करून दाखवेल. त्याच्यामध्ये नीरा देवघर, भाटघर, गुंजवणी, पानशेत, वरसगाव, वीर या धरणाच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत. मी आताच दिलीप देशपांडे मला भेटला. दिलीपला मी सांगितलं तिथं नागरी सुविधा कामांना प्राधान्य. दिलीप मदत पुनर्वसनाचं काम करतोय. त्यामध्ये मी त्याला सांगितलं की आता मदत पुनर्वसन माझ्याच अनिल भाईदास पाटलांना एकनाथराव शिंदेंनी दिलंय. मी त्याची मीटिंग पुण्यामध्ये लावेन आणि तुमचे हे काही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न असतील ते पण मार्गी लावण्याचं काम करेल. तुम्हाला आता मी एवढं सगळं सांगितलंय. तुम्हाला वाटेल आज काही गप्पा हाणतोय, काय बाता मारतोय. बाता मारत नाही. मी खरं जे करणार आहे, जे माझ्या हातात आहे तेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये कुठला बदल होणार नाही. पण आपलं बहुमोल अशा प्रकारचं मत, कुठल्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका. त्यामध्ये इतरांनी अनेकदा महाराष्ट्र सरकारमध्ये कामं केली. काही जण 4 वेळेला मुख्यमंत्री झाले, बोरवेलाचा विकास झाला नाही. काही जण 3 वेळेला खासदार झाले, बोरवेलाचा विकास झाला नाही. काम करून, प्रशासनाकडनं काम करून घेणं ही पण एक कसब असतं. त्यांना विचार, मी ज्यावेळेस मीटिंग घेतो त्यावेळेस त्यांना विचारतो अधिकाऱ्यांना, काम कधी होणार आहे. 15 दिवस जास्त घे, पण त्यावेळेस कामच झालं पाहिजे, नाही तर मग दुसरं काम करावं लागेल. या पद्धतीनं काम होत असतात. या प्रकारे विकास होत असतो. आणि मी जे बोलतोय ते मी करून दाखवले काही भागात. आणि मला त्या भागासारखं इतर पण बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग करायचा आहे. मग ते माझं इंदापूर असेल, ते दौंड असेल, ते पुरंदर हवेली असेल, ते माझं मुळशी बोरवेलला असेल. खडकवासला तर शहरी भागात येतो, तिथले प्रश्न वेगळे आहेत. मी तिथं काय बोलायचं ते बोलीन. तुम्ही ग्रामीण भागामध्ये येता, तिथल्या अडचणी वेगळ्या आहेत, तिकडच्या अडचणी वेगळ्या आहेत. आणि या पद्धतीनं मला आता येताना पण यशवंत डाळ आणि बाकीच्या सगळ्यांनी, भालचंद्र जगताप, रणजित यांनी एक कारखाना इथं आला होता, परंतु रस्त्यापायी बंद पडला. मित्रांनो, कारखानदारी आल्यानंतर त्या कारखानदाराला मदत करायची असते. रस्त्याची अडचण आली, लाईटची अडचण आली, पाण्याची अडचण आली, स्थानिक काही अडचण आली तर ती सोडवायची असते. ती सोडवली तर कारखानदार आपल्याकडे येतील. तर ते कारखानदार 10 ठिकाणी सांगतील, नाही भोरला जावा राव, तिथं फार चांगली मदत करतात लोक, त्या ठिकाणी सहकार्य करणारी आहेत. अशा पद्धतीचं वातावरण उद्योगधंदे येण्याच्या करता तयार करायचं असतं. अहो, एवढा सुंदर इकडनं बेंगलोर मुंबई हायवे गेलाय. इथं जवळ पाणी आहे, रस्ते आहे, अजून काय लागतं? त्याच्यामध्ये इच्छाशक्ती लागते, राजकीय इच्छाशक्ती लागते. बाबांनो, मी पुन्हा सांगतो, माग माझं तुम्ही साखर कारखान्याच्या वेळेस ऐकलं नाही, आणि आज पण काय अवस्था आहे ते बघताय. मला काही फरक पडत नाही, माझं चांगलं चाललेलं आहे.
मला वाईट ह्याचं वाटतं की लोकांनी ऐकलं नाही आणि त्यांचं नुकसान करून घेतलं. आता आपण भोर वेल्ल्याच्या बद्दल बहुतेक तुमच्या प्रश्नाचा ओहापोह मी केलेला आहे. कुलदीपचे पण इथं आता आले, नंतर सीएम पण येतील. मला पुढच्या 2 सभा असल्यामुळे मी आधी बोललोय. कुलदीपजींनी पण शिवसेना मध्ये येण्याचा निर्णय घेतला. आता इथं निश्चितपणे महायुतीची ताकद वाढलेली आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. त्यामध्ये हे सगळे नेते मंडळी इथं बसलेली आहेत. सगळे आपापल्या पद्धतीनं ताकदीचे आहेत. यांच्यामध्ये एकोपा केला पाहिजे. यांच्यात एकोपा होत नाही म्हणून समोरच्याचं भाग त्या ठिकाणी फावतं. एकोपा झाला पाहिजे. तुम्हाला जर बदल करायचा असेल तर तुमच्या वाड्या वस्त्या गावं सगळी एकजुटीनं घड्याळाच्या पाठीमागे उभी राहिली पाहिजे. ही कामं मी आता सांगितलेली आहे. ती कामं त्याच्यामध्ये करून देण्याच्या करता मला एकनाथराव शिंदे आमच्या बरोबर आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब बरोबर आहेत आणि तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार आहेत. त्यामुळं आपल्याला त्यांच्या विचाराचा खासदार गेला तर चांगल्या प्रकारे निधी आणता येईल. रेल्वेच्या बद्दलचे प्रश्न असो, अजून काही नॅशनल हायवेचे प्रश्न असो, काही टनेल. मगाशी मला सांगितलं दादा आमच्या इथं एक वाईला रस्ता चाललेला आहे, 32 किलोमीटर का काहीतरी आहे, कॉन्क्रीटचा रस्ता होतोय. आता त्याच्यात जर बोगदा करता आला तर तपासून घ्या, अजून वेळ वाचणार आहे. खाली पण जायला महाडला काही गोष्टी केल्या तर कोकण आणि माझा बोरवेला हे जवळ येणार आहे आणि त्याच्यातनं आपल्याला मदत होणार आहे. या सगळ्या गोष्टी आपण बाबांनो करू शकतो. त्याच्यामध्ये आमची करण्याची तयारी आहे. आम्ही त्याच्याबद्दल एकत्र बसून मुंबईत चर्चा केलेली आहे आणि त्याच्यातूनच आज मुख्यमंत्र्यांनी तारीख भोर करता दिलेली आहे. आज तुम्ही मोठ्या संख्येने आला. लग्नाची तीत असताना आला. मी जरा लवकर आलो त्यावेळेस अर्ध्याच खुर्च्या भरलेल्या होत्या. हे काही जण काय करतात विरोधक, त्या अर्ध्या खुर्च्या असतानाच फोटो काढतात आणि म्हणतात बघा सभा फेल गेली. अरे तुला काय घडायचं, सभा फेल जाईल नाही तर काय होईल. कामं लोकांचे होण्याची मतलब. अशा प्रकारचे विरोधक आहे. त्यामध्ये कुठलाही महत्वाची गोष्ट बोलत नाहीत. आज देशामध्ये काय करणार ते सांगत नाही. महायुती आणि एनडीए, पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत चेहरा. विरोधकांचा चेहरा कोण आहे? म्हणतात निवडून आल्यावर आम्ही ठरवू. अरे शाणे, निवडून आल्यावर ठरवणार. मागे जनता पक्षाचं असंच वाटोळं झालं. निवडून आल्यावर ठरवून झाली भांडणं. 2.5 वर्षात निवडणुका परवडणार नाही आपल्याला. प्रचंड खर्च असतो, वेळ जातो, आचारसंहिता असती, विकास कामं थांबतात. या गोष्टीचा विचार माझ्या भोरवेल्लाकरांनी करायला पाहिजे. खरं तर माझं भोरवेल्ला पुण्याच्या इतकं जवळ आहे, एवढा इथला कायापालट व्हायला पाहिजे होता. अहो तुमच्या नंतर खंडाळ्याचा झाला, दुष्काळी तालुका झाला की नाही, कारखानदारी आली की नाही. या गोष्टीचा विचार आपण त्या ठिकाणी केला. मी पुणे जिल्ह्यातनं डीपीडीसीचा प्रमुख या नात्याने एमएससीबीच्या विकास कामांना ज्या डोंगरी भागात आहे, मुळशी भोर वेल्ला, तिथं 100 कोटी रुपयाचा निधी दिला आणि दुर्गम वाड्या वस्त्या विद्युतीकरणाच्या करता 5 कोटी रुपयाचा निधी दिला. आता तर डीपीडीसीला एकनाथराव शिंदे, देवेंद्र आणि मी 1250 कोटीचं बजेट आहे तुमचं डीपीडीसीचं. किती? 1250 कोटीचं. आणि तो बहुतेक पैसा ग्रामीण भागाला जातो, शहरी भागात कमी जातो. या गोष्टीचा विचार देखील आपण सर्व सहकारी मित्रांनी या निवडणुकीच्या निमित्तानं केला पाहिजे. मित्रांनो, पुढे 10च्या आत मला 2 सभा संपवायच्यात. 7:30 वाजलेत. मी कुलदीपजींना सांगितलेलं होतं की मी भाषण सुरू करतो आणि माझं भाषण झाल्यावर हे बाकीचे भाषण करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचं पण मार्गदर्शन आहे. त्याच्यामध्ये आता जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते करण्याचा मी बांधील आहे. तुम्ही फक्त मला आणि महायुतीच्या उमेदवाराला आशीर्वाद देण्याचं काम करा, पाठिंबा देण्याचं काम करा.
तुम्ही तर कोणाला निवडून देणारच आहे, तुमचं पवित्र मत. तर आता इतरांना निवडून झालंय, आता इकडे एकदा ह्यांना निवडून द्या. तुम्ही महायुतीचा खासदार केला तर महायुतीचा खासदार बारामती लोकसभा मतदारसंघ आणि मुळशी बोरवेला विधानसभा मतदारसंघ ह्याचा विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही. तुमची चांगल्या पद्धतीनं कामं करून दाखवेन आणि दर आठवड्याला मी पुण्यामध्ये असतोच, त्याच्यावर तुम्ही माझ्याकडे पण हक्कानी सार्वजनिक कामाच्या करता या. मी त्याबद्दल मग तुमचा हायवेचा पट्टा असेल किंवा वरचा पट्टा असेल, माझा वेल्याचा पट्टा असेल, कुठेही गाळ राहू नका. उन्हाची तीव्रता जास्त आहे, मताची टक्केवारी कमी होते, ते होऊ देऊ नका. आणि आता इतरांचं ऐकायचं नाही ऐकायचं तुमच्या हातात आहे, माझी विनंती करण्याचं काम आहे. यावेळेस मात्र हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याच्या करता आपण महायुतीला आणि त्यांच्या उमेदवारांना विजयी करावं, घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबावं आणि राज्याचाही मोठ्या प्रमाणात निधी आपण त्या ठिकाणी आणण्याकरता आम्हाला मदत करावी आणि भारत सरकारचा पण निधी आणण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू आणि त्याच्यातनं बोरवेला मुळशीचा कायापालट करून दाखवू हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.